हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? आज आपण बघणार आहोत नॉर्मलायझेशन म्हणजेच की काय आणि त्याच्यानंतर त्याचे टाईप कोणकोणते 1NF, 2NF, 3NF म्हणजेच की काय, फर्स्ट नॉर्मल फॉर्म, सेकंड नॉर्मल फॉर्म आणि थर्ड नॉर्मल फॉर्म हे आपल्याला बघायचे आहेत। नॉर्मलायझेशनची डेफिनेशन 2 मार्काला येते, तर यात 1NF, 2NF, 3NF हा म्हणजे विचारलं तर हा क्वेश्चन 6 मार्काला देखील येतो किंवा 4 मार्काला येतो, पण हा क्वेश्चन एक्झामला विचारतातच। सेकंड युनिटमधला हा एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। मी हा टोटल तुम्हाला सर्व मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा हा लेक्चर नंबर 3 आहे, युनिट 2 रिलेशनल डेटा मॉडेल। मी ऑलरेडी MSBTचे प्रॉपर नोट तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत मॉडेल आन्सर थ्रू, आणि हा देखील मॉडेल आन्सर थ्रू तुम्हाला मी आन्सर प्रोव्हाइड करणार आहे। तरी देखील मित्रांनो, तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आत्ताच्या आत्ता जस्ट खालीच्या लाईकच्या आयकॉनवरती क्लिक करून या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा। हे प्रत्येक गोष्टी आपल्याला बघायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की तुम्ही एकही पार्ट मिस केलात तर तुमचे 4 मार्क हातातून जातील। डिटेलमध्ये समजावीन मी तुम्हाला। ओके, तर आपण बघूया पहिल्यांदा सिलेबस। बघा मित्रांनो, सिलेबसमध्ये आपण काय काय कव्हर केलेलं आहे बघा। कीज कव्हर केलेत आणि इंटिग्रिटी रिलेशनशिपमध्ये स्ट्रॉंग इंटिग्रिटी, वीक इंटिग्रिटी, टाईप ऑफ ॲट्रिब्यूट हे कव्हर केले आहेत। सिम्बॉल ऑफ ER डायग्राम आणि ER डायग्राम हे नंतर घेईन मी, हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण हा 6 मार्कासाठी विचारला जातो क्वेश्चन ER डायग्रामचा। तर त्याची एक ट्रिक आहे, ते मी तुम्हाला ट्रिक प्रोव्हाइड करेन, पण त्याच्या अगोदर नॉर्मलायझेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी नॉर्मलायझेशन घेत आहे मित्र। नॉर्मलायझेशन झालं मग आपल्याला फक्त डेटा कॉन्स्टंट आणि रिलेशन स्ट्रक्चरमध्ये टेबल, रॉज, डोमेन्स, ॲट्रिब्यूट इतकंच करायचं आपण, बाकी काय याच्यामध्ये आहे नाही। मग सेकंड युनिट तुमचा कंप्लीट होईल। मग आपण पुढे जाऊ DTEसाठी पुन्हा एकदा। ओके, तर आता बघून घ्या मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघूया की क्वेश्चन काय काय विचारतात एक्झामला। बघा, रिपीटेड क्वेश्चन मी काढलेले आहेत। बघा, हा क्वेश्चन आहे ना, विंटर 23ला पण विचारला गेला आहे आणि विंटर समर 22ला पण विचारला आहे। किती मार्कासाठी? 4 मार्कासाठी। काय विचारलेला? डिफाईन नॉर्मलायझेशन, स्टेट अँड एक्सप्लेन 2NF विथ एक्झाम्पल। म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय करा की एक नॉर्मलायझेशनला डिफिनेशन लिहा, नंतर मग 2NFला एक्सप्लेन करा, नंतर त्याचं एक्झाम्पल द्या, असा क्वेश्चन विचारला होता। ओके, आजोबा क्वेश्चन काय काय विचारलेले आहेत बघा। स्टेट अँड एक्सप्लेन 1NF अँड 2NF विथ एक्झाम्पल। 1NF पण एक्सप्लेन करा, 2NF पण एक्सप्लेन करा विथ एक्झाम्पल। 6 मार्कासाठी विचारला होता समर 23मध्ये। अजून एक क्वेश्चन विचारला, स्टेट अँड एक्सप्लेन 3NF विथ एक्झाम्पल। विंटर 19ला विचारलेला क्वेश्चन आहे। किती मार्कासाठी मित्रांनो विचारला गेला होता? हा 4 मार्कासाठी विचारला गेला होता। ओके, तर हा पण तुम्हाला अचानक भयानक कधी पण टाकू शकतात ते क्वेश्चन, तुम्ही याची पण प्रिपेरेशन करून ठेवा। मी तर काय बोलते, 1NF, 2NF, 3NF प्रिपेरेशन करूनच ठेवा, कारण ते 6 मार्क आणि 4 मार्काचं 4 मार्काचं क्वेश्चन तुम्हाला हमखास तुमचे मार्क मिळून जातील मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, अजून देखील तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा। क्वेश्चन शोधायला खूप मेहनत लागते, प्रत्येक क्वेश्चन पेपर शोधायला लागते। ओके मित्रांनो, तर लाईक करायला व्हिडिओला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। शेवटपर्यंत मी इम्पॉर्टंट देणार आहे 3NFचा, मी शेवटपर्यंत तुम्हाला देणार आहे। 3NF एकदम चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करणारे, खूप सोप्या शब्दात। ओके, तर बघून घ्या पहिला आपण नॉर्मलायझेशन म्हणजेच काय। तर मित्रांनो बघा, क्वेश्चन विचारला होता की डिफाईन नॉर्मलायझेशन इन लिस्ट इट्स टाईप। हा 2 मार्काला क्वेश्चन विचारतातच। जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की नॉर्मलायझेशन हा क्वेश्चन किती वेळा विचारला गेला आहे। तर तुम्हाला काय लिहायचं आहे बघा। Normalization is a process of organizing the data in database to avoid data redundancy, insertion anomaly, update anomaly or deletion anomalies। म्हणजेच की काय की डेटाला काय करायचं, डेटाबेसमध्ये काय करायचं, ऑर्गनाईज करायचं आहे। ओके, अवॉइड करण्यासाठी डबल डेटा रिपीट होतो, त्यासाठी इन्सर्शन काय होतं डेटामध्ये अवॉइड करण्यासाठी, अपडेट अवॉइड करण्यासाठी, डिलेशन अवॉइड करण्यासाठी आपण नॉर्मलायझेशनचा यूज करतो। तर नॉर्मलायझेशन म्हणजेच की काय, नॉर्मलायझेशन इज अ प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग द डेटा इन डेटाबेस टू अवॉइड रिडंडन्सी, इन्सर्शन, अपडेट, डिलिशन, अनॉमलीज। ओके, तर पहिला भाग ते टाईप विचारतं, तुम्हाला सांगता आला पाहिजे। फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजेच 1NF, सेकंड नॉर्मल फॉर्म 2NF, थर्ड नॉर्मल फॉर्म 3NF,
बायसी कॉर्ड नॉर्मल फॉर्म BCNF आणि फोर्थ नॉर्मल फॉर्म. तर तुम्ही 4 लिहा, तुम्हाला इथे 1 मार्क मिळून जाईल. काय लक्षात ठेवायची गरज आहे तुम्हाला इथे 1NF 2NF 3NF 4NF बॉईज कॉर्ड नॉर्मल फॉर्म हे इतके लिहिले तुम्हाला सोप्या पद्धतीने 2 मार्क मिळून जातील. मित्रांनो 2 मार्क कधी कधी खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. जेव्हा तुम्ही रँकिंगला जाल किंवा तुमच्या ॲडमिशनसाठी जाल तेव्हा देखील 2 मार्काची काय व्हॅल्यू असते तेव्हा तुम्हाला ती समजेल. तर आतापासून हॅबिट करा की 2-2 मार्काची प्रिपरेशन करायची. नॉर्मलायझेशनचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नोटबुकमध्ये लिहून घ्या. आता त्याचे फॉर्म बघूया आपण. 1NF बघा मित्रांनो, क्वेश्चन काय आलेला बघून घ्या पहिले की स्टेट अँड एक्सप्लेन 1NF अँड 2NF विथ एक्झाम्पल, असा एक क्वेश्चन आला होता. तर फर्स्ट नॉर्मल फॉर्ममध्ये बघा काय बघा 2 डेफिनेशन, हा एक आणि हा एक. मी प्रिफर करीन की सेकंड वाली ती तुम्ही लिहा. ओके, तेव्हा मी फर्स्ट वेळ सांगून देतो बघा. अ रिलेशनशिप R इज सेड टू बी फर्स्ट नॉर्मल फॉर्म इफ द डोमेन ऑफ ऑल ॲट्रिब्यूट ऑफ R आर ऑटोमिक. ओके, ही इतकी म्हणजे ही ज्या सिलेबसच्या टॉपिकचे म्हणजे आउट ऑफच डेफिनेशन आहे. हे काय एवढी लक्षात ठेवू नका, पण ही इम्पॉर्टंट आहे बघा. काय अ टेबल in the first normal form if it contain no repeating element of the group. For example, supplier, S number, S name, location, pin number, quantities. म्हणजेच की काय की जर टेबलला आपण फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणू शकतो कधी, जेव्हा त्याच्यामध्ये रिपीटिंग इलेमेंटचा ग्रुप नसेल. आता फॉर एक्झाम्पल बघा, हा एक टेबल काढायचा. एक्झाम्पलमध्ये हा टेबल काढायचा असा, त्याच्यामध्ये एस नंबर म्हणजे स्टुडंट नंबर, एस नेम मीन्स स्टुडंट नेम, लोकेशन, फोन नंबर, क्वांटिटी. हा काय झाली स्टुडंटची जनरल इन्फॉर्मेशन. आता त्याच्यावर टाकला S1 S2 S3. समजा मी स्टुडंटचा नेम घेतला ABC PQR LMN, लोकेशन घेतली मुंबई, पुणे, दिल्ली, फोन नंबर टाकला P1 P2 P3 आणि क्वांटिटी टाकली 200 300 and 400. समजा हे कुठल्याही एका बुकची त्याला गरज आहे लायब्ररीमधून, त्यानंतर असं इकडे त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, तर बघा काय द अबोव रिलेशनशिप इन द 1NF ॲज ऑल द डोमेन्स आर हॅविंग द ऑटोमिक व्हॅल्यू बट इट इज नॉट इन 2NF. म्हणजेच की काय की अशी व्हॅल्यू आहेत ना की एकमेकांवरती डिपेंड नाही आहे. ते सिम्पली एक ॲज अ टेबल क्रिएट केलेलं आहे. तुम्हाला फक्त इतकंच करायचं, ही डेफिनेशन लिहा, टेबल काढा आणि ह्या खालती एक लाईन ती इम्पॉर्टंट आहे, बट इट इज नॉट इन 2NF. ओके, ही लिहा, तुम्हाला मार्क मिळून जातील मित्रांनो. ओके, त्याच्या खाली बघा काय 2NF म्हणजे सेकंड नॉर्मल फॉर्म. बघा काय सेकंड नॉर्मल फॉर्म बघा, मी रीड करतो. अ रिलेशनशिप इज सेड to be in the second normal form if it is in the first normal form and all the non-key attributes are fully functional depend on the primary key. म्हणजेच की काय सेकंड नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय की जो फर्स्ट नॉर्मल फॉर्म आहे म्हणजे हा आपला फर्स्ट नॉर्मल फॉर्म आहे तो फुल्ली डिपेंड असेल, फुल्ली फंक्शनली डिपेंड ऑन प्रायमरी की. जे हे प्रायमरी की आहेत याच्यावरती तो काय असेल डिपेंड असेल. कोणता सेकंड नॉर्मल फॉर्म समजला. पहिला इतकाच लिहा की अ रिलेशनशिप इज सेड टू बी सेकंड नॉर्मल फॉर्म. म्हणजे एका रिलेशनशिपला आपण सेकंड नॉर्मल फॉर्म बोलू शकतो इफ द फर्स्ट नॉर्मल फॉर्म ऑफ ऑल द नॉन की ॲट्रिब्यूट आर फुल्ली फंक्शनली डिपेंडेड ऑन द प्रायमरी की. म्हणजेच हे बघा हे नॉन फंक्शनली म्हणजेच हे बघा हे नॉन की ॲट्रिब्यूट आहेत आणि हे प्रायमरी ॲट्रिब्यूट आहेत. हे प्रायमरी ॲट्रिब्यूट आहे, नॉन फंक्शनली ॲट्रिब्यूट आहेत, हे फुल्ली डिपेंड असतील याच्यावरती. नॉन की ॲट्रिब्यूट आहे फुल्ली फंक्शन डिपेंड ऑन द प्रायमरी की. ओके, समजल्याच्या पुढे बघायचं, पुढे पण लिहायचं सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये काय लिहा बघा. इन अबो रिलेशनशिप नेम लोकेशन डिपेंड ऑन द स्टुडंट नेम क्वांटिटी S number P number. So the table can be split into 2 tables. Okay, 2 tables, suppliers S number, S name, location and S number, P number, quantity. Now both table are the second normal form. म्हणजेच की काय बघा ते फंक्शनली एकमेकांवरती डिपेंडेबल आहे माहिती आहे. मग ते काय करतात 2 टाईपचे टेबल क्रिएट करतात, एक सप्लायर आणि एक सप्लायर प्रोडक्ट. म्हणजेच की काय बघा एस नंबरमध्ये फक्त एस नेम आणि लोकेशन आहे बरोबर आहे. आणि बघा इथे पण एस नंबर आहे,
त्यांचा संबंध डायरेक्टली डिपेंड होते फोन नंबरसोबत. स्टुडंटचा फोन नंबर, त्याची क्वांटिटी किती आहे, हा त्याचे म्हणजे फक्त 2 टेबलला तुम्हाला डिवाईड करायचं आहे. इथे फक्त इतकंच लिहा की बघा इन अबोव रिपोर्शन नेम अँड लोकेशन डिपेंड. नेम आणि लोकेशन बघा, नेम आणि लोकेशन डिपेंड आहे कुणावरती, एस नंबरवरती, अँड क्वांटिटी जी क्वांटिटी आहे ऑन एस नंबर अँड फोन नंबर. म्हणजे सी काय बघा, हे दोघं आहेत ना, नेम आणि लोकेशन नंबरवरती डिपेंड आहेत, बरोबर आहेत ना. बघा नंबर S1 आहे, त्याची ABC नाव आहे, मुंबई लोकेशन आहे. आणि क्वांटिटी आणि फोन नंबर आहे ना, ते पण एस नंबरवरती डिपेंड आहे. मग त्यांना काय करा, आपण 2 टेबलमध्ये डिवाईड केलेलं आहे. समजला, इतकंच करायचं. त्याला आपण बोलतो सेकंड नॉर्मल फॉर्म. आता आपण मित्रांनो, तुम्ही तर स्क्रीनशॉट काढून घेतला असेल, अजून व्हिडिओ लाईक केला नसेल लाईक करा. 3NFचं आहे ना मित्रांनो, मला मॉडेल आन्सर थ्रू भेटलेला नाही आन्सर. सो मी स्वतः जो म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये काढला तो लिहा, तो खूप सिम्पल आहे, तुम्हाला समजून पण जाईल, तरी मी तुम्हाला तो समजवतो. ओके बघा 3NF बघून किंवा मित्रांनो बघा 3NF म्हणजे थर्ड नॉर्मल फॉर्म, म्हणजे त्याचं फुल फॉर्म आहे, राईट. आता बघा मित्रांनो, आपण काय ते करायचं बघा, अ डेटाबेस डिझाईन इज सेड टू बी 3NF. म्हणजे जो डेटाबेसचं डिझाईन तुम्ही 3NF तेव्हा म्हणाल इफ द बोथ द फॉलोइंग कंडिशन आर सॅटिस्फाईड बाय इट. म्हणजे जर हे 2 कंडिशन असतील ना, जर सॅटिस्फाईड असतील तरच तुम्ही त्या 3NF असं बोलू शकता. म्हणजेच की काय बघा, कोणती कोणती कंडिशन आहे. इनिशियली द डिझाईन मस्ट बी इन द 2NF. म्हणजे जो तुमचा स्टार्टिंगचा डिझाईन असेल ना, तो 2NFमध्ये असला पाहिजे. ओके. आणि नॉन प्राईम ॲट्रिब्यूट शुड बी ट्रान्झिस्टिव्हली डिपेंडेंट ऑन द प्रायमरी की ॲट्रिब्यूट. म्हणजेच की काय की जो नॉन प्राईम ॲट्रिब्यूट आहेत ना, जे नॉन प्राईम ॲट्रिब्यूट आहेत ते काय डिपेंड असले पाहिजे कुणाला प्रायमरी कीवरती. म्हणजे हा यांच्यापैकी कोणताही डिपेंड राहायला पाहिजे याच्यावरती. तर तुम्ही इतका लिहा, हे 2 पॉईंट लिहा, याच्या खालती एक्झाम्पल द्या बघायचे. 1 मार्क भेटेल, 4 मार्काला विचारत तरी 3 मार्क तुम्हाला कोण पण देईल. ओके. तर पुढे काय लिहा तुम्ही सांगतो बघा. एक्झाम्पलमध्ये स्टुडंट ID, स्टुडंट नेम, डिपार्टमेंट ID, डिपार्टमेंट नेम, हा एकच टेबल आहे. तुम्ही टेबल पूर्ण ड्रॉ नाही का, तुम्ही ॲरो लाईन वगैरे म्हणजे रॉ वगैरे क्रिएट करून मस्तपैकी तुम्ही क्रिएट करा. ओके बघा, स्टुडंट ID मध्ये 1 2 3, स्टुडंट नेममध्ये प्रथमेश, अत्तरा आणि राजू. ओके. डिपार्टमेंटमध्ये का D1 D2 D1, CO IT CO असे मी डिपार्टमेंट घेतलेले आहे. बघा हिअर डिपार्टमेंट नेम डिपेंड ऑन द डिपार्टमेंट ID. म्हणजे डिपार्टमेंट नेम डिपेंड ऑन द डिपार्टमेंट ID वरती, म्हणजे हा ह्याच्यावरती डिपेंड आहे, बरोबर आहे. नॉट डायरेक्टली ऑन द स्टुडंट ID. म्हणजे हा डायरेक्टली डिपेंड नाही आहे स्टुडंट ID वरती, तो डिपेंड आहे डिपार्टमेंट ID वरती. समजलं. दिस इज ट्रान्झिस्टिव्ह डिपेंडन्सी. त्याला आपण काय बोलतो, ट्रान्झिस्टिव्ह डिपेंडन्सी. ओके. आता बघा, हा पहिला 1NF काढायचा बघा. 3NFचे टेबलचे एक्झाम्पल बघा. टेबल 1 स्टुडंटचा होईल, म्हणजे स्टुडंट ID, स्टुडंट नेम आणि डिपार्टमेंट ID. त्यामध्ये आपण काय काय टाकलं बघा, त्यामध्ये टाकला आपण डिपार्टमेंट ID मध्ये टाकला 1 2 3, प्रथमेश, अंतरा, राजू, D1 D2 आणि D1. ओके. आता डिपार्टमेंटसाठी बघा, टेबल 1 स्टुडंटसाठी केला, टेबल 2 डिपार्टमेंटसाठी करावं लागेल. कोणता बघा, डिपार्टमेंट ID आणि डिपार्टमेंट नेम. बघा डिपार्टमेंट ID, डिपार्टमेंट नेम, आपल्याकडे D1 आहे D2 आहे, D1 आहे D2 आहे. D1 परत घ्यायचा नाही, D1 एकदा D2 आहे, यासाठी CO आहे आणि D2 साठी IT आहे. समजलं इतकं. डिपार्टमेंट ID आणि डिपार्टमेंट नेम हा इतका तुम्ही लिहा, तुम्हाला कोणीही 3-4 मार्क इथे तुम्हाला देईल. ओके. हा एक परफेक्ट आन्सर आहे. मी स्वतः नोट ह्या एक्झामला लिहिलेलं आहे, मला पण मार्क याचे भेटलेलं आहे. आता मी जर तुम्ही व्हिडिओ अजूनपर्यंत लाईक केलं नसेल, लाईक करा आत्ताच्या आता, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मिळूया आपल्या नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. आय थिंक सो त्यामध्ये मी ER डायग्राम घेईन, ते खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या हातातले 6-7 मार्क आहे. ओके.